नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, जर तुमचं पहिला डिवोर्स झालेला आहे आणि आता दुसरं लग्न करतायत तर जरा सांभाळून. कारण का जे ऑनलाईन जे असतात, जे लग्न जुळवाजुळवी करतात किंवा तुम्हाला पार्टनर डिस्प्ले करतात, तर ह्याच्यामध्ये काय ते एकदम पूर्ण गॅरंटीवाले नसतात. गॅरंटी म्हणजे काय की आता तुम्हाला एक सांगतो मी किस्सा. परवाच्या दिवशी एखादा फोन आला तर त्याने काय केलं आणि कसं कसं त्याच्याबद्दल बरोबर फ्रॉड झाला. हे ऑनलाईन जे हे करतात, लग्न जुळवाजुळवी करतात, त्याचं मी कुठल्या साईटचं नाव घेत नाही आहे, पण तुम्हाला माहिती असू दे. तर त्याला एक मुलगी आवडली, प्रोफाईल आवडली, त्याने हे केलं, कॉन्टॅक्ट केला तिला, भेटणं झालं, बोलणं झालं, ते कॉफी प्यायलेत, नंतर पिक्चर गेलेत, असं करता करता संबंध वाढलेत आणि संबंध खूपच घनिष्ठ झाले, समजून जा आता. तर घनिष्ठ झाले, त्याच्यानंतर त्याचं खूप प्रेम जमलं तिच्यावरती. आणि तिने तिने बोलली की मला घर घ्यायचं आहे, तू किती प्रेम करतोस माझ्यावर दाखव, मला हेल्प कर, मला पैसे घर घ्यायला मदत कर. तर ह्याने स्वतःचं राहतं घर विकलं दाखवासाठी, मग किती प्रेम करतो करून राहतं घर विकलं आणि तिला 15 लाख दिले. मग 15 लाख दिले तर तिने काय केलं की ते चेक हे दिला, बोलतो माझ्या लहान बहीण आहे, लहान बहिणीचा तिने अकाउंट नंबर वगैरे दिला. तर तिने त्या अकाउंटला हे केलं, त्या मुलीच्या अकाउंटला तिने दिलं. आणि मग त्याने काय केलं शहाणेगिरी की 1 लाख तिला कॅश देत होता. तर 1 लाख कॅश द्यासाठी ती एका शॉपमध्ये त्याला मिळाली, कॉफी शॉप भेटायला आली. तर तिने काय केलं की तिचा जो छोटा मुलगा होता त्याला घेऊन आली की हा बोलते बहिणीचा मुलगा आहे करून. आता बहिणीचा मुलगा आहे करून घेऊन आली. तर आता ही जायच्या वेळेला काय झालं, ह्याने काय डोकं लावलं की दरवेळेला हा पहिले जायचा, ती काय करायची, ती थांबायची आणि ह्याला पहिले जायला जायची. आता ह्या वेळेला त्याने काय केलं की लहान मुलगा आहे म्हणून तू जा पहिले, आता तुझ्याकडे मुलगा आहे लहान, मला बघू दे, तू जा, का तुला प्रॉब्लेम नको व्हायला, असं करून त्याने हे केलं. तर ती रिक्षात बसली ना, आणि ह्याने पटकन जाऊन दुसऱ्या रिक्षात बसला, बोलला ह्याची पाठलाग करा या रिक्षाचा. तर पाठलाग करायला बोलला, तो रिक्षावाला होता म्हातारा. तो म्हणतो काय की असलं कामं मी नाही करत, पाठलाग वगैरे करत. मग तो उतरला, हताश होऊन उतरला. आता हताश होऊन उतरला तर करायचं काय, आता बोलला आता गेलं, ही हाच चान्स होता, आता करायचं काय. तर मग त्याने काय केलं, डोकं लावलं काय की ज्या रिक्षा स्टँडमधून ती रिक्षा गेली तिला घेऊन, तो परत येणार की नाही रिक्षावाला. मग तिकडे थांबला आणि त्या रिक्षा स्टँडवाला तो परत आला, रिक्षा सोडून तिकडे तो परत त्या रिक्षा स्टँडला आला. तर त्या रिक्षावाल्याच्या हातापाया पडला, बोलतो भाई मला सांग कुठे राहते ती, कुठे कुठे सोडलंच तिला. तर तो गेला, रिक्षावाला घेऊन गेला, भाऊ बघा इकडे सोडले तिला करून. तर ह्याने बघितलं तर त्याचे पायाखालची जमीन हे झाली. तिचा नवरा आहे, तिचा तो मुलगा जी घेऊन आली त्या मुलीचा बहिणीचा मुलगा करून, तो तिचा मुलगा होता. आणि दुसरी गोष्ट ही की तिने जी प्रोफाईल बनवलेली ती तिच्या बहिणीच्या नावाची प्रोफाईल होती. जे बहिणीचा फोटो होता, बहिणीचा नाव हे बघ, सगळं बहिणीचं. आणि समजलं तुम्हाला काय ते. आणि अशा पद्धतीने सगळा तो गणला गेला आणि पूर्ण त्याने तो एवढा रडत होता की भाऊ असं झालं तसं झालं. आणि तो मूर्ख असा की तो अजून पण टीचरती प्रेम करतो, अजून पण त्याला वाटतं काय कधी ना कधी ती मला भेटेल, कधी ना कधी ती येईल, ती त्रासलेली आहे, तिचं ह्याच्या नवऱ्याला त्रासलेली आहे म्हणून ती अशी करत असेल, असं करून ती बोलते. त्याला बोललो भाई तुझ्यावर तुझा झोल झालेला आहे, पूर्ण फ्रॉड झालेला आहे, पोलीस कंप्लेंट कर, हे सगळं कर, सांगेन तिचे ते बरं झालं अकाउंटला ते टाकलेत म्हणून फ्रॉड म्हणून केस टाक, असं करून तिला मी सांगितलंय बरोबर. तर अशा पद्धतीने फ्रॉड होतो, स्कॅम होतो, तर तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. आणि शक्यतो जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर चौकशी करून दुसरं लग्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस.